गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. छान, उत्कृष्ट. बरं, चोरी मारी वगैरे? छे, कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करतात. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आलेत. त्यात 100-500 माणसं गेली. बाकी सगळे जिवंत. वा वा प्रधानजी, आमच्या राज्याची हाल अहवाल ऐकून उत्तम आहे म्हणायची. बरं, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आले आहेत. त्यांचं गाणं ऐकावं सरकार. त्यांचं नाव काय म्हणाले? गानसेन. बरं बरं, बोलवा त्यांना. या गवई बुवा. महाराजांचा विजय असो, विजय असो. गवई बुवा, तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं बरं, म्हणा काहीतरी. माया मराठी तुझी पायी, तन धन मी वाई आले, कष्ट मधरी तुझी जगोडी, चाखायाची मजाई. मला आवडे तुझा विसावा, तुझी चलील भरंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा. वा वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य. काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचली प्रधानजी. आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं. कुणी साधं बोलायचं नाही. सगळं गाण्यातच बोललं पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कुणी गाण्यात बोलला नाही, त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुरावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा. आणि पुन्हा असं करणार नाही, हे त्याच्याकडून लिहून घ्या. आत्ताच दवंडी पिटवायची व्यवस्था करतो. कोण आहे तिकडे? आत्ताच दवंडी पिटवा. ऐका हो तुम्ही, ऐका, ऐका हो तुम्ही, ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे, गाणे केवळ गाणे. आणि तराने चांगलं चित्रपटाने, राजाज्ञा जो मोडील कोण, देव सोडावं त्यात तक्षणी. ऐका हो तुम्ही, ऐका, ऐका हो तुम्ही, ऐका. हा हा हा. छे छे, हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली आहे बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातायत. साधं बोलणं कुठेच नाही. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय ऐकायचे आवाज बसाडे आहेत रे. त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक अगदी त्रासून गेले आहे. कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण?
बायको इकडे येत आहेत बाजूला उभं राहून. ऐकूया साधी भांडत आहे की गाण्यातच. चल तर लवकर. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? ए माझी आई नकोच किंकाळू, हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला. आणा येताना शर दोन शर तुम्ही वांगी आणा छान सुरेख. आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी. कमाल आहे बुवा, भांडण सुद्धा गाण्यात करायचं. आता हे नवरोजी गेले बाजारात, तिथेही गर्दी माणसाची, प्रत्येक जण गाण्यातच बोलतोय. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही. अरे गंमत म्हणजे काय, नुसती मजा चालली मजा. समज तू दुकानदार अन मी गिऱ्हाईक. मग मी विचारायचो, दुकानदार दादा हो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा? रुपया 400 राव साहेब, रुपया 400. द्या तर आम्हाला एक शेर, द्या तर आम्हाला एक शेर, घालू नका हो कचरा केर. मालमचा पांढरा फेक, कांदे किती स्वच्छ सुरेख. मालमचा पांढरा फेक, कांदे किती स्वच्छ सुरेख. 4 आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार. नाही नाही चालणार आज रोख उद्या उधार. नाही 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 चालणार आज रोख उद्या उधार. का रे बाजारात ही गंमत. मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल. राजवाड्यात अरे तिथे तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत सगळं रागदारी चाललंय. चल तिथली गंमत प्रत्यक्षात बघितली पाहिजे. चल चल लवकर. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो. जय जयकार महान आपला, जय जयकार महान, जय जयकार महान आपला, जय जयकार महान. आलो आलो मी राणी कुठे आमची. आलो आलो मी राणी कुठे आमची. महाराज मी इथे आहे या पडशाने मज गाजले. आज तुझे तोंड सुकले कशाने, या पडशाने मज गांजी आले. जा 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 मी घेऊन या वैद्या. न्या महाराज. चला राणी सरकार. वळा, वळा, आली, वळा, वळा, आली. राजवाड्यात आग लागली. महाराज महाराज महाराज. अरे काय झाले.
करावी. महाराज, आपण ही आज्ञा परत घेतलीस तर उपकार होतील, नाहीतर अति तिथं माती होईल. शाबास प्रधानजी, पटलं आम्हाला. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. खरं आहे, तुमचं अति तिथे माती असं म्हटलंय बरं कुणी. पण आज्ञा रद्द झाली ना. झाली